डॉक्टर, मला सायटिकाचा त्रास आहे. अशा प्रकारे सायटिकाचा म्हणजे पायाचं दुखणं घेऊन बरेच पेशंट्स येत असतात. तर सायटिका म्हणजेच काय, की कमरेच्या मागेपासून हा त्रास सुरू होतो आणि खाली अगदी पायापर्यंत हे दुखणं होत असतं. याला सायटिका ह्या असं म्हणण्याचं कारण काय? तर सायटिक नर्व्ह नावाची आपल्या पायामध्ये शरीरातील सगळ्यात लाँगेस्ट आणि लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी आणि लांब अशी नर्व्ह असते आणि तिचं जेव्हा इरिटेशन होतं, तिच्यावर जेव्हा दाब पडतो, तेव्हा त्या नसेच्या इरिटेशनमुळे पायाला ती सप्लाय करते. त्याच्यामुळे मागच्या बाजूचा जो विशेषतः पाय असतो, म्हणजे तुमच्या कमरेपासून ते खाली मागच्या अगदी तळव्यापर्यंत ते दुखणं सुरू होतं आणि त्यालाच सायाटिका असं म्हणतात. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. सायटिक नर्व्ह ही सगळ्यात मोठी, लाँगेस्ट आणि लार्जेस्ट नर्व्ह आहे आपल्या शरीरातील. ती सुरू कुठून होते? तर L4, L5, S1, S2, S3 अशा 5 मणक्यांमधून तिचे रूट्स बाहेर येतात आणि मग ती खाली पूर्ण पायाला सप्लाय करते. म्हणूनच तिचं दुखणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण का तर ती इझिली इंज्युअर्ड होते. जेव्हा झीज सुरू होते तेव्हा किंवा तिथं काही बोनी स्पर्स यायला लागतात. जशी त्याला म्हणतात की मणक्यांची झीज सुरू झालेली आहे किंवा गादी मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ज्याला इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणतात, तिचा प्रोलॅप्स वगैरे सुरू होतो. तर ह्या सगळ्या हे सगळे प्रॉब्लेम म्हणजेच काय एक प्रकारे मणक्याच्या झिजेतून सुरू झालेलं हे दुखणं आहे किंवा तिथे पायरिफॉर्मिस नावाचा मसल असतो. त्याचं पण कॉन्ट्रॅक्शन झालं त्या मसलचं, की ती जी नर्व्ह असते ती इरिटेट व्हायला लागते. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये पाठीमागे वेदना सुरू होतात आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं, की कुठला रूट जास्त डॅमेज झालेला आहे. 5 रूट्स असतात तिचे, मी जसं मगाशी म्हटलं तसं. मग ह्या सायटिकाच्या त्रासासाठी इन जनरल सगळ्यात बेस्ट एक्सरसाइजेस कुठले, की जे सोपे आहेत, कुणीही करू शकतं. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत ते म्हणजे अशा प्रकारे छोट्या स्टूलवर बसायचंय आपल्याला आणि त्यानंतर त्या पाय जो आहे, एक-एक पाय जसं आपल्याला दिसतं आहे व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे पाय मागे स्ट्रेच करायचा आहे. याच्याने काय होतं, की स्ट्रेच बसतो पूर्ण मागच्या पायांना, म्हणजे तुमचे ग्लूट्स, पार्श्वभागाचे जे मसल्स असतात त्याला, मांडीच्या मागचे मसल्स, काफ मसल्स यांना एक प्रकारचा विशिष्ट स्ट्रेच बसतो, की ज्याप्रमाणे सायटिक नर्व्ह जी असते, ती ह्याच रूटनी मागे जात असते तुमच्या पायामध्ये. हे दोन्हीही पायांना अशा प्रकारे एक्सरसाइज होतो. सोपा एक्सरसाइज आहे, बसून करायचा आहे, त्यामुळे कोणीही करू शकतं. दुसरा पुढचा एक्सरसाइज आहे तो म्हणजे की मर्कटासन. एक योगासन आहे मर्कटासन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर अशा प्रकारे पाठीवर झोपायचं. त्यानंतर दोन्हीही गुडघे हे एकमेकांना जोडून घ्यायचे, वर घ्यायचे आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे जमिनीला टेकवायचे. जितके जास्त टेकवता येतील तितके जास्त टेकवायचे. ओके. ज्यांना वय जास्त झालेलं आहे किंवा सवय नाही आहे एक्सरसाइज करण्याची, त्यांचे सुरुवातीला एकदम लगेच गुडघे टेकले जातील असं नाही. त्यामुळे जितकं जमेल तितके स्ट्रेच द्या आणि मान मात्र दुसरीकडे वळवायची आहे. अशा प्रकारे अल्टरनेट दोन्ही बाजूनी हे मर्कटासन आपल्याला करायचं आहे. दुसरा जो प्रकार आहे मर्कटासनचा, त्याच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि मग नंतर अशा प्रकारे अल्टरनेट एका बाजूला गुडघे पूर्ण न्यायचे. दोन्हीही गुडघे अशा वेळेस आपल्याला जमिनीला टेकवायचे आहेत. पुन्हा आता दुसऱ्या साइडला आणि त्यावेळेस मान मात्र विरुद्ध दिशेला तुमची वळलेली पाहिजे. त्याने तुम्हाला काय होतं, एक प्रकारे स्पाइन ट्विस्टिंग होतं आणि तुमचे जे पार्श्वभागाचे जे मसल्स असतात, ज्याला ग्लूट्स म्हणतात किंवा ग्लुटियस म्हणतात, त्यांच्यावर पण विशिष्ट प्रकारे दाब येतो आणि सायटिकाचं जे वेदना आहेत, त्या नष्ट व्हायला मदत होते. पुढचं आहे पवनमुक्तासन. पवनमुक्तासनामध्ये पाठीवर झोपायचं आहे. एक-एक पाय सुरुवातीला वर घ्यायचा. याला एकपाद पवनमुक्तासन म्हणतात. म्हणजेच एक पाय पहिले वरती घ्यायचा. जेवढा शक्य आहे तेवढा हाताने त्याला दाबून, जेवढा शक्य आहे तेवढं पाय वरती घ्यायचा छातीशी दुमडून आणि
हनुवटीला लावण्याचा प्रयत्न करायचा गुडघा. जितकं शक्य आहे तितकंच करा. प्रत्येकाला गुडघा हनुवटीला लावता येत नाही. जर पोट मोठं असेल, ढेरी सुटलेली असेल, तर हे होणं शक्य नाही. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच करत असाल, तर कुठलेही स्ट्रेचेस जितके जमतील तितकेच करायचे. तर दोन्ही पायांचा एक-एक अल्टरनेट करून झालं, की दोन्ही पाय एकदम वर घ्यायचे दुमडून गुडघ्यामध्ये आणि छातीशी घ्यायचे आणि पुन्हा त्याला हनुवटी लावण्याचा प्रयत्न करायचा. तर हे झालं पवनमुक्तासन. पुढचं येतं ते म्हणजे भुजंगासन. भुजंगासनामध्ये आपल्याला पालथं झोपून करायचं हे आसन आहे. ज्यांना पालथं झोपता येत नाही त्यांनी करू नका. परंतु ज्यांना पालथं झोपतायला प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी हे भुजंगासन जरूर करा. पाठीच्या, मणक्यांच्या दुखण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं हे आसन आहे. आणि पाठीचं दुखणं होऊ नये, मणक्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून सुद्धा हे खूप सुंदर आसन आहे. तर भुजंगासन अशा प्रकारे करायचंय. जितकं वर घेता येईल आपल्याला मान जितकी मागे नेता येईल आणि पाय मात्र जेवढे आपल्याला जोडून ठेवता येतील, टाचा एकमेकांना लावून ठेवता येतील तितक्या लावायच्या आहेत. तर याच्यामध्ये 2 पोजेस असतात. एक म्हणजे की थोडंसं तुमच्या कोपरामध्ये वाकवायचं आणि वर व्हायचं आणि नंतर पूर्ण हात सरळ करायचे. कोपर एकदम स्ट्रेट. जॉइंटमध्ये न वाकवता पूर्ण पाठ जितकी मागे नेता येईल तितकी मान मागे न्यायची आणि पाठीला कर्व अशा प्रकारे कर्व आला पाहिजे. पुढचं आहे ते म्हणजे स्ट्रेट लेग रेझिंग. तर ही एक टेस्ट असते, की ज्याच्यामध्ये तुम्हाला किती वर नेता येतो पाय. तर आता ज्यांना ऑलरेडी सायटिकाचा त्रास आहे त्यांना पाय जास्त वरती नेता येत नाही. परंतु अशा प्रकारे जेव्हा तुम्ही गुडघ्याला हाताने अशा प्रकारे दाबून ओढून धरतात, गुडघ्याच्या पाठीमागे हात ठेवून, त्यावेळेस तो स्ट्रेच बसतो आणि तो तुम्ही जेव्हा करून बघाल ही पोझिशन तेव्हा तुम्हाला जाणवेल, की तुमच्या मांडीच्या मागच्या भागाला अशा प्रकारे भरपूर स्ट्रेच पडतो. पार्श्वभागाचे जे मसल्स असतात, ग्लूट्स जे असतात त्यांना पण व्यवस्थित स्ट्रेच आणि व्यायाम मिळतो आणि तिथे रिलॅक्सेशन यायला मदत होते. आता पुढचा आहे तो म्हणजे की पायरिफॉर्म स्ट्रेच. पायरिफॉर्म मसल मी जसं म्हटलं, की त्याचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं ते जेव्हा स्पाझममध्ये जातात, तेव्हा तिथूनच सायटिका नर्व्ह जात असते त्या मसल्सच्याच मधून आणि त्यामुळे तिचं पण इरिटेशन होतं आणि सायटिकाचं दुखणं सुरू होतं. तर आता व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे जर तुम्ही एक्सरसाइज केली, तर पायरिफॉर्म स्ट्रेच बसतो. म्हणजे पायरिफॉर्म मसल जो आहे तो मोकळा व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे गुडघ्यांवर आपण एक पाय ठेवलेला आहे आणि मग गुडघ्याच्या मागे हात घालून आपण त्याला स्ट्रेच दिलेला आहे. असेच सोपे-सोपे एक्सरसाइज जरूर करून बघा, जेणेकरून तुमच्या सायटिका नर्व्हचं मध्ये होणारं दुखणं कमी येईल. मणक्यांची ताकद चांगली राहावी, तुम्हाला सायटिका होऊ नये किंवा झालेला असेल तर पुढे वाढू नये म्हणून हे एक्सरसाइजेस जरूर मदत करतील. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या विषयांबद्दल व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.